वर्ग 8वा पृष्ठफळ घनफळ याच्यामध्ये आपण काल 4 पृष्ठ पाहिले. आज आपल्याला सराव संच 16.2 मधला पहिला प्रश्न पाहायचा इथे दिलेला आहे तुम्हाला. पुढील प्रत्येक उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे. त्यावरून प्रत्येक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बरोबर. मग तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे आणि काय दिलेले परत वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या आणि उंची 2 तुम्हाला दिलेली आहे. त्रिज्या म्हणजे r आपल्याला किती दिले r बरोबर दिलेले 7 सेंटीमीटर आणि h बरोबर किती दिलेले आहे त्याच्यात बघा 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर इथं 7 सेंटीमीटर लिहा. मी नुसतं 7 लिहिलंय, नाही तर तुम्ही पुन्हा घरी गेले सर तुम्ही नुसतं 7 लिहिलं तर. वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे का तुमच्याकडे? छान. कोण आहे तो? तुम्ही का बरं बोला काय सूत्र आपल्याकडे इथं लिहितो मी. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ शॉर्ट मध्येच लिहिणार आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर बरोबर काय आहे 2 पाया RH. बर मग आपण इथे लिहू 2 पाय r उंची. मग 2 दिलेले तुम्हाला, मग 2 गुणाकारामध्ये जसे आला तसे आपल्याकडे राहतील. 2 पायाचं काय घ्यायचं रे बाबा आपल्याला 22/7. उंची किती r किती दिलेला आहे तुम्हाला 7. उंची किती दिलेली आहे 10. चला काटाकाटी करा पटकन उत्तर आलं पाहिजे आपलं. इथं 10 आहे. इथं काय काय कटणार वर काय काय कटणार ते बघायचं. हा किती आलं बोला. त्याचं म्हणणं आहे माझं तिचं म्हणणं आहे माझं उत्तर किती आलं बघा बघा. हा 444 चौरस सेंटीमीटर. बर त्यांचं म्हणणं आहे आमचं इथं आलंय 440 का 44 440. बर मग आपण लिहू 400 किती रे 40 पोरायचं राहिलं वाटतं. याला लिहा चौरस सेंटीमीटर. हा फक्त नमुना आपलं वक्र पृष्ठफळच निघले आता. आपल्याला वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढायचं. मग वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. मग आता एकूण पृष्ठफळामध्ये काय काय येणार आहे तुमचं काय सूत्र दिले पाया गुणिले r कंसात सूत्र पहा 2 पाया गुणिले r कंसात h प्लस r दिलेलं आहे ना. मग आपण लिहू 2 पाया r म्हणजे यांचा गुणाकार आहे. काही नाही म्हणजे काय त्यांचा गुणाकार आहे. पुढं काय दिलेलं तुम्हाला कंसात h प्लस r. पेन बदलतो. हे झालं तुमचं सूत्र. आता इथं वक्र पृष्ठफळ मग जसं आपण तिथं घेतलं होतं तसं 2 गुणिले जसेला तसे ठेवायचे. मग 2 गुणाकारामध्ये तुमचे जसेला तसे. पायाचं काय घ्यायचंय एकच 22/7 ही संख्या आहे. r तुम्हाला दिलेलं आहे. r किती दिलेलं आहे 7. मग r दशाला तसं 7 आपल्या जाग्यावर. आता गुणाकार h आणि r ची तुम्हाला काय करायची बेरीज. मग h किती दिलेला बाबा 10 + 7. अगोदर कंस सोडवायचा कंसातली बेरीज करून घ्या. किती आली बेरीज तुमच्याकडे 17. मग इथं हे दोघं जण कटले राहिले किती तुमच्याकडे. मग इथं लिहा 2 गुणाकारामध्ये 22 गुणाकारामध्ये 7 कॅन्सल झाले तुमचे. वर पण आपण केलं इथं आहे का नाही तसं आणि सोपं आहे. इकडं वरचा गुणाकार पण सोपा आहे. आता खाली पण तसंच करायचं. मग यांची बेरीज किती झाली 17. मग 17 इथं मांडा म्हणजे ते पण तुमचे गुणाकारामध्ये आले. आता याचा गुणाकार करा 17 दोन्ही 34 करा किंवा इकडून इकडे करा. कोणीकडेही गुणाकार तुम्ही केला तर जसेला तसंच येणार. कोणाचं आलंय तिचं म्हणणं आहे 740 नाही आहे. बघा नीट नीट बघा नीट बघा 700 बरोबर आहे 40 चुक आहे तुमचं. कसं येईल इथून कर किंवा इकडं कर. 22 दोन्ही किती 44. 44 गुणिले 17 करा रे किती आलं 7. चुकायला उत्तर पुढे तुमचं 22 दोन्ही 44 किंवा 17 दोन्ही किती मग गुणिले 22 करा. हा बोला किती 748.
आता 748 चौरस सेंटीमीटर का मीटर? चौरस सेंटीमीटर नाही, चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. आता आपल्याकडे दोन उत्तर आले. काय काय आले उत्तर तुमच्याकडे बघा. एक उत्तर आलंय हे आणि दुसरं उत्तर आले हे, जे मी लाल पेनने लिहिले. दोन्ही पण उत्तर तुमच्या समोर आहे. मग वरचं उत्तर काय झालं? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ हे झालं आणि वृत्तचितीचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ इथं लिहिलं, इथे लिहिलं. हे फक्त वक्र पृष्ठफळ झालं. हे काय झालं? वक्र पृष्ठफळ हे झालं आणि हे एकूण झालं. म्हणजे दोन्हीचं मिळून तुम्हाला ते एकूण करायचं. दोन्हीचं मिळूनच केले आपण. इथं सूत्र बदलले, इथं सूत्र तेच होते इथपर्यंत. हे दोघं जण बाहेर. एच मधात गेलं त्याने आरला सोबत घेतलं, कोण लागेल ना सोबत, एकट्यानंच कसं करायचं काम. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला हेच दिले आणि सेम हेच पोझिशन मध्ये काम करायचे. आर दिलाय, त्याच्या उंची दिलेली आहे तुम्हाला अशी. बरोबर बघा. चला हे दिले, याचं सूत्र तुम्ही तुमच्या लक्षातच ठेवायचं. पटकन मांडा. 2 गुणिले पाया एच, त्रिज्या आणि उंची. 2 गुणिले पाया लक्षात ठेवायचं, त्रिज्या आणि उंची. मग कशासाठी विचारले आपल्याला? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. इथे लिहितो मी शॉर्ट मध्ये, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. मग काय सूत्र? 2 पाया आर एच. पायाची माहिती आपल्याला काय करायची? आरची तर दिलेली, एचची पण दिलेली. मग 2 गुणिले जशाला तसे घ्या 2. मग पायाची इथं काय घ्यायचंय? 22/2. सोपं गेलं पाहिजे. पायाचं पण काय घ्यायचं माप? सॉरी 22/7 हे असं होतं बघा गडबड. मग गुणाकारामध्ये काय तुमच्याकडे? 1.4 आणि गुणाकारामध्ये इथं 2.1. दशांश काढून गुणाकार करा किंवा तुम्हाला जसं जमतं. 7 1 7 7 2 14 होते. 7 3 21 पण इकडे होते. करायचं काय ते तुमचं तुम्ही बघा. पटपट करा. 7 1 7 7 2 14 जर तुम्ही केलं तर इकडे बघा, इकडे गुणाकार काय येणार तुमचा? 2 गुणिले 22. 7 2 14 येतात. 7 2 किती येतं? 14. मग 2 आहेत म्हणून आपल्याला इथं 0.2 ही एक संख्या घ्यावी लागेल. 2.1 दशाला आपल्याकडे जशाला तसं. आता गुणाकार सोपा. हे दशांशाच्या नंतर करा, आधी याचा करा. याचा करून एका पेजवर तुम्हाला जसं आहे ते तसं करा, पण उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित आहे. बरं गुड. आता दशांश कुठं द्यायचं तुझ्या लक्षात आहे का? त्याचं म्हणणं आहे माझा गुणाकार आला 1400 आपलं 1848. आता दशांश कुठं द्यायचे तुला? 1848 असा तुझा गुणाकार आलाय. संख्या बघा, गुणाकार तुझं बरोबर आहे. पण इकडे संख्या किती चालल्यात आपल्या? 2. मग 2 सोडून दशांश द्या. म्हणजे तुमचा गुणाकार 18.48. मग आता सेंटीमीटर का चौरस सेंटीमीटर? मग याला आपण चौरस सेंटीमीटर म्हणू. हे मग सारखं उत्तर चौरस सेंटीमीटरचं आलेलं उत्तर. किंवा मी याला लाल पेननं टिक करतो, जेणेकरून कोण बघणार आहे त्याच्या लक्षात यायला सोपं जाईल. गुणाकार करून तुम्ही बघायचा. उत्तर मी देईल, पण गुणाकार तुम्हाला उद्या परीक्षेला मी एकासोबत तुमच्या नाही. गुणाकार तुम्हालाच करणं आहे ना, त्याच्यामुळे सांगा. आणि ही पद्धत आपली झालेली गुणाकाराची, ही जी पद्धत आहे दशांशची, ती मी खूप शिकवली, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण नाही. आता बघा पटकन दुसरं सूत्र हेच आहे, फक्त हे कुठं जाणार आहे? कंस. काय काढायचं आपल्याला? एकूण पृष्ठफळ. मग एकूण पृष्ठफळ मी इथे लिहिणार 2 पाया आर इतका आपल्याकडे आहे. आता कंसामध्ये काय जाणार आहे तुमचं? मागच्या सूत्रामध्ये काय केलं? एच प्लस आर. हे दोघं जण कंसात होते. मग तेच सेम तेच. मग 2 गुणिले इथं जशाला तसे. मग आपण लिहू पायाचं काय आपल्याकडे 22/7. आर काय दिलेले आहे आपल्याला? त्याला गुणाकारात घ्या. आर काय दिलेलं आहे तुम्हाला? 1.4. मग 1.4 इथं जशाला तसं आहे. म्हणजे इथं परत तुम्हाला 7 2 14 करायला सोपं जाईल. बरोबर. आता एच आणि आरचा आपल्याला ती बेरीज करायची. मग एच आणि आर तुमच्याकडे काय दिलेलं आहे? हे वर दिलेलं आहे. हे दोघं जण दिले. तिसरं आपल्याकडे कोणी आहे का? नाही. मग यांची बेरीज कंसात करायची म्हणून कंसामध्ये लिहिणार आपण 1.4 अधिक 2.1. यांची बेरीज तुम्हाला करायची. त्याला गुणाकारामध्ये तुम्हाला परत घेता आलं पाहिजे. बरोबर. किती येईल? पटकन बेरीज करायची आणि मांडायची. मग मांडताना काय मांडायची? तर 2 गुणाकारामध्ये 22/7 गुणाकारामध्ये 1.14 गुणाकारामध्ये दुखांची बेरीज. आता बेरीज किती येईल बाबा तुमची? 3.5. आता ही 3.5 ही तुमची बेरीज आली इथं आली का? आता इथून इथं काटा, भाग द्या. 14ला भाग द्यायचे 7 ना.
मग सांगतो तुमचं उत्तर इथे यायला पाहिजे. पण इथं काय करायचं तुम्हाला, 2 गुणाकारामध्ये 22, गुणाकारामध्ये 0.2 आणि गुणाकारामध्ये 3.5 यांचा सरळ सरळ आता गुणाकार. अगोदर ह्या दोघांचा करा, ह्या दोघांचा तुम्हाला पाठच. 22 2 44 आपल्या लक्षातच राहा. मग आता आलंय काय काय आपल्याकडे ते बघायचं. मग तुमच्याकडे 2 गुणिले 22 गुणिले 0.2 गुणिले 3.5 हे गुणाकार आहे तुमचे. मग आता चौरस सेंटीमीटर आपल्याला तिचं एकूण पृष्ठफळ काढायचे. मग त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. गुड. कोणा ते आज मुली नागळे तिचं म्हणणं आहे 30,000. किती आला बाळा तुझं? 30,000. नाही एवढं नाही. एक कुठंतरी तुझा शून्य वाढला, 3,000 येईल. म्हणजे 30,800 नाही, 3,080. आता दशांश द्यायचे आपण इथं पण कुठं 2 संख्या सोडू. चौरस सेंटीमीटर. छान उत्तर दिलंस. गुणाकार कसा केला ते मला सांगा. 3,080 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं का? गुणाकार मी तुम्हाला करायला हवा. हे एकूण पृष्ठफळ 3,080 हे काय आलं आपलं एकूण पृष्ठफळ. त्याला आपण दशांश दिला, 30.80 चौरस सेंटीमीटर एवढं पृष्ठफळ तुमचं झालेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये तिसरा प्रश्न बघायचा आहे, चौथा. एक 4 प्रश्न दिले, त्यापैकी तुम्ही किती सोडून आणणार ते मला सांगा. या 2 मध्ये काही डाऊट आहे का? कालच्या मध्ये तर काहीच नाही, आपण 4 क्लिअर केले. फक्त मी 3 बोर्डावर सोडून दिले, एक तुम्ही इथं सोडवलं. आता मी तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी सोडून दिलेत. प्रश्न दुसरा पण आपल्याला झालेला आहे, पुस्तक आणले ना. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये तेच दिले, तेच नाही चाललं तर मी तर तुम्हाला सांगणारच. आपल्याला प्रश्न याच्यामध्ये भरपूर आहेत, खूप आहेत प्रश्न. पुढं व्यास काढायचा आहे. पहिला दुसरा मूळ प्रश्न झालाय, तिसरा एक प्रश्न आहे, चौथा एक आहे, पाचवा एक. 2 झाले पुरो. तुम्ही किती सोडवणार आहेत ते सांगा. मी आहे ना, मी कुठं जाणार, मी तर. जेवढे तुम्ही ऑनलाईन वाले तुम्ही पण सोडून बघा. नाही समजलं कमेंट करा. मी सांगायला बसलो नाही तर तुम्हाला सगळ्याला झालं का रे? बघा. धन्यवाद.